साहेबांचा तोच विषय आपण तो विषय घेऊन आलो, तोच विषय आमदार याची अटक करा बस. कधी उचलणार एवढं सांगा. त्याला कधी उचलणार आहे हे माझी तक्रार आहे. तुम्ही बघा इथं हेड तुम्ही आहे इथं सगळं ठीक आहे ना. माझी कॉन्स्टिट्युन्सी आहे का हे कॉन्स्टिट्युन्सी माझी आहे. चलो बाहेर चला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेता सूर्यकांत ठाकरे ताई व्हिडिओ पाहिले. तोय पायातली आग मस्तकात गेली. 15-15, 16-16 वर्षीच्या पोरीचे एकदम अशा अवस्थेतले फोटो व्हिडिओ आहेत की तो पाहिल्यावर असं वाटतं की काय करू काय नाही. एक महिला म्हणून आज तुम्ही साहेब भेट घेतली आहे आणि साहेबाला काय सांगितलं कोणत्या प्रकारचं कायदेशीर कारवाई करा आणि कठोर शासन करा. आम्ही ज्या पद्धतीने प्रशासनाला सांगितलं की तातडीने, आम्ही ज्या आवेशाने इथं आलो होतो सर्वजणी की साहेब आता म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की याला आमच्या ताब्यामध्ये तुम्ही द्या. पण ठीक आहे, प्रशासनाने आपल्या पद्धतीने उत्तर दिलं नाही. एफआईआर दर्ज होने का है, हम कानून के बाहर नहीं जा सकते, हम इसीलिए उनको पकड़ नहीं सकते, या उत्तराने तर आम्ही हवालदिल झालो. म्हणजे आम्हाला बुद्धू बनवायची जी काही त्यांची ट्रॅक होती ते आमच्या पूर्णपणे लक्षात आली. पण एकच गोष्ट सांगतो की आता एफआयआर दर्ज करतोय असं आम्ही त्याला 101% आम्ही एफआयआर दर्ज करतोय असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, एफआयआर दर्ज केल्यानंतर त्याला पकडणार, पण त्याला पकडणं याच्यासाठी जरुरीचं आहे की ही लिंक कुठं आहे, हे कुठं लिंक आहे, याच्या मागे कोण आहे. आणि आपल्या शहरामधली ही घटना मला असं वाटतं देशामधली पहिली घटना असेल की इतक्या अश्लील व्हिडिओ मुलींचे बाहेर आले. तुमची तळपायच्या अक्का आम्हालाच रात्री झोप नाही आली. आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत जागो होतो या सगळ्या विषयासाठी. आणि ह्या सगळ्या महिला ज्या आल्या आपली मुलगी म्हणून, आपण एक जबाबदार महिला म्हणून इथे या ठिकाणी आल्या. प्रशासन कार्यवाही करते आहे, ठीक आहे, पण याच्या मागे प्रशासनाला आम्ही हे पण म्हटलं की जड कुठे आहे. तुम्ही हे गोट अशी म्हणता. माझं असे काही तितंबे आहेत की असे या ठिकाणच्या पोरीन असे पोरं फिरतात. याच्या मायबापाला जाऊन सांगितलं ना तुम्हाला काय करावं लागते. आणि इकडे व्हिडिओ त्याचे सणान व्हायरल होऊन राहिले. माझ्यावर तर लय व्हिडिओ होते, मी डिलीट केले बाई ताई. हे गोष्ट व्हायला हे मायबापाला काहीतरी आव्हान करा. गोट काय व्हायला, माय पोरगी तशीच नाही म्हणते, माय पोरगी तर एकदम सात्विक आहे. आणि या तितंबा जर म्हणसाल तर पुरं गाव पोहून राहिले व्हिडिओवर. नाही, आणि आई वडिलांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे. जिथे ट्युशन चालतात, क्लासेस चालतात, त्याच्या बाहेर काय चालतं हे आम्ही पण बघितलेलं आहे. याच्या आधीच्या घटना तुम्हाला माहिती आहे की आम्ही एका जणाला ठोकठाक करून आलो, हे तुम्हालाही त्याची कल्पना आहे. पण आता पाल्यांनी जर अशा पद्धतीने लक्ष दिलं नाही किंवा कडक केलं नाही, पण याच्यामध्ये जर उद्या भयानक पद्धतीनं जर हे शहर जळलं तर आपण कोणीही थांबू शकणार नाही. आणि म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासनाला आम्ही कडक सांगितलं, प्रशासन कशा पद्धतीने लक्ष घालते ते आता बघायचं आहे. पण काही गोष्टी आम्ही सुद्धा हातामध्ये घेतोय. ज्या ठिकाणी क्लासेस चालू आहेत त्यांनी त्या ठिकाणी कॅमेरे लावलेच पाहिजे, कारण तुम्ही ट्युशन्स घेता. ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत तिथं पण बाहेर कॅमेरे लागले पाहिजे. रोडवर महानगरपालिकेचे लाईट नाही, नगर परिषदचे लाईट नाही, त्यांनी सुद्धा ती तरतूद केली पाहिजे. दामिनी पथक अजून नाही, शोकांतिका आहे, दामिनी पथक नाही. ते म्हणतात हमारे पास गाडी नाही. हे काही उत्तर आहे? हे मग तो लोकप्रतिनिधी असेल, आमच्यासारखे जबाबदार पदाधिकारी असेल, सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि एक सामाजिक सगळी बैठक घेऊन सगळ्या बैठकीवर चिंतन झालं पाहिजे. तो कुठंच विश्वास कोणी एकमेकाला देत नाहीये. ही सुद्धा या शहराची, या मतदारसंघाची शोकांतिका आहे. या ठिकाणी सर्वांनीच एकत्रित बसलं पाहिजे. आणि एक वचक जो प्रशासनाचा आहे तो खरंच नाही. एक वचक आज पोलीस डिपार्टमेंटने एक पट्टा घेऊन जर सगळ्या लाईनमध्ये सगळे हे डिपार्टमेंट जर फिरलं आणि सांगितलं की यहाँ पे ऐसा कुछ नहीं चलेगा तर काहीच होणार नाही. यांची ती जबाबदारी आहे आणि याच्यासाठी ते खुर्चीवर बसले आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी हे सगळं निवेदन दिलं. आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा एक निवेदन आम्ही पाठवणार आहोत. सर्वजण उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई आहेत, शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहे, सगळ्यांना आम्ही ते निवेदन पाठवणार. पण हा आवाज आता थांबणार नाही, एवढंच मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय.